1898 सालाला 27 डिसेंबर निघाला. जन्म भाऊसाहेबांचा झाला. राधाबाई उधरी जन्मला. मान शामरावजींचा वाढविला. उद्धर पापड गावाचा केला जी. उद्धर पापड गावाचा केला जी. ध्यास शिक्षणाचा धरिला. सन 1918ला फर्ग्युसन कॉलेज पुण्याला. बेत शिक्षणाचा हो झाला. 1920 सालाला इंग्लंडला गेले शिक्षणाला. पदव्या घेऊन परत आले. सेवा देशाची करू लागल जी. सेवा देशाची करू लागल जी. अस्पृश्यांना मंदिर उघडले. अंबाबाई दर्शन घडविले. बहुजनांसाठी झटले. छात्रालय श्रद्धानंद सुरू केले. मुले शिकू तिथे लागली. जी आपली कृषी आहे ती जमीन चांगली व्हावी, भरघोस त्याच्यातून पिकं यावी ही त्यांची तळमळ असायची. जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952 साली, तेव्हा ते लोकसभेवर निवडून गेले. निवडून गेल्यानंतर तिथं त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं. स्वतंत्र भारताचे ते पहिले कॅबिनेट मंत्री विशेष म्हणजे कृषी मंत्री होते. इतकंच नाही तर जेव्हा भारताची राज्यघटना तयार होती तेव्हा त्यांनी 140 जी सूची आहे बघा, त्यांच्याकडे खूप मोठा दूरदर्शीपणा होता. आज काय आहे, आज तुम्ही बघत असाल की उन्नती कृषीची झाली हो जी. कायदे मंडळात निवड झाली. शेतकऱ्यांची बाजू मांडली. 10 एप्रिल 65 साली एका सामान्य कुटुंबात आपण सुद्धा पुढे जाऊ शकतो. हे या आजच्या या कार्यक्रमाचं आपल्याला फलित या कार्यक्रमातून घ्यायचं आहे. आपण अशा थोरा मोठ्यांचं यासाठी स्मरण करत असतो. म्हणूनच आपण म्हणतो ना की त्यांची पावलं नेहमी आपल्यासाठी वंदनीय असतात, पूजनीय असतात. की आपण वेळ देत देत शिकत असतो. शिक्षण घेत असताना प्रत्येक व्यक्तीचं योगदान किती महत्वाचं असतं आणि त्यातून तुम्हाला आम्हाला घडायचं असतं.